सकाळचा हा उपक्रम एकदम सुंदर होता. मी पण बसने निघालेलो आणि मला खूप बरं वाटलं. सिग्नल्स लागले पण ते इतके फ्री गेले मला की मी फार लवकर पोहोचले इकडे. सर्वच रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. वाहनांची संख्या कमी असल्यामुळे अर्थातच कमी गर्दी, कमी प्रदूषण, इंधनाची प्रचंड बचत आणि वाहतूक पोलिसांवरचाही ताण कमी झाला. महत्त्वाचं म्हणजे या दिवशी पुण्यातल्या रस्त्यावर एकही अपघात झाला नाही. सकाळ माध्यम समूहातर्फे सादर झालेली ही संकल्पना पुणेकरांनी आणि शासनानं उचलून धरली आणि एक नवा इतिहास घडवला. अभिजित पवारांनी अगदी आवर्जून आग्रहाने मला त्यांनी आयोजित केलेला पुणे बस डे या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली, चित्रफित दाखवली. एक अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम. तर सर्व समाजातल्या घटकांनी, सामान्य नागरिकांनी एकत्र येऊन जर राबवला तर किती यशस्वीपणे राबवला जाऊ शकतो. किती उत्साहानं सामान्य जनांनी त्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला हे पाहायला मिळालं. पण एका दिवसापुरता हा इतिहास घडवणं हे आमचं उद्दिष्ट कधीच नव्हतं. हे एक उद्दिष्ट घेऊन आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि पुणे बस डे हा त्याचा पहिला टप्पा होता. या दिवशी आम्ही उदाहरणांमधून दाखवून दिलं की लोकसहभागामधून बदल होऊ शकतो. आम्हाला हा बदल कायमस्वरूपी व्हावा असंच वाटत होतं. गेले वर्षभर सकाळ माध्यम समूहाच्या मदतीने हा उपक्रम सुरूच राहिला. यामध्ये पुण्यातील वाहतूक व्यवस्था, त्यातील त्रुटी, अडचणी आणि गरजा अशा सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला गेला होता. या कृती आराखड्यानुसार बसेसच्या सर्व मार्गांची सुसंगत पुनर्रचना करण्याचं महत्त्वाचं काम हाती घेण्यात आलं. त्याचबरोबर PMPMLच्या मालकीच्या सर्व जागांना 2.5 वाढीव FSIची मागणी करण्यात आली आणि आवश्यकतेनुसार ज्यादा बस गाड्यांची खरेदी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. त्यात टेंडर पद्धतीने बसेसची खरेदी, खासगी बस वाहतूकदारांशी करार आणि भाडे तत्वावर बसेसची खरेदी असे 3 पर्याय सुचवण्यात आले. त्याचबरोबर संघटनात्मक बदलही सुचवण्यात आले. दर महिन्याच्या 1 तारखेला प्रगतीचा आढावा सकाळच्या सर्व माध्यमांद्वारे प्रकाशित केला जातो. परंतु 28 फेब्रुवारी 2013च्या युनियन बजेट रिपोर्टचं वार्तांकन करायचं असल्यामुळे 1 मार्च 2013 रोजी हा आढावा प्रकाशित केला गेला नाही. त्या दिवशी सकाळ कार्यालयाला कारणे विचारणारे अनेक फोन्स आले. या कार्यक्रमाच्या विरोधकांनाही हे सातत्य आणि पारदर्शक प्रयत्न पाहून व्यवस्थित उत्तर मिळालं आहे आणि त्यांचा विरोधही आता मावळत चालला आहे. त्याचबरोबर या आराखड्याला समाजाच्या सर्व स्तरातून तसंच सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा आणि मान्यता मिळवण्यात सकाळने पुढाकार घेतला. त्याचाच परिपाक म्हणजे आज 1100 नव्या बसेस भाडेतत्वावर खरेदी करण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. सकाळ माध्यम समूह केवळ एका दिवसाच्या यशाने हुरळून गेलेला नाही. हा बदल प्रत्यक्षात येऊन पुण्यातील सार्वजनिक वाहतूक प्रभावी व्हायला अजून थोडा काळ जाईल. हे कार्य असंच चालू राहील आणि त्याची प्रगती तितक्याच पारदर्शकपणे आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. पण हे घडू शकतं हे पटणं हाही एका संकल्पनेचा विजय आहे.